मार्गशीर्ष महिना कधी सुरू होतो आणि मग भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी मार्गशीर्ष महिना का सुरू होतो? मार्गशीर्ष महिन्यात केले जाणारे धार्मिक विधी निश्चित फळ देतात. मार्गशीर्ष महिन्याला म्हणजेच आगाहन महिन्याला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. हा हिंदू कॅलेंडरचा 9वा महिना आहे. या महिन्यात शंखपूजेला विशेष महत्त्व दिले जाते. शुभ कार्य आणि विवाहासाठी हा महिना खूप चांगला आहे. मार्गशीर्ष हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असून या महिन्यात जे कान्हाची पूजा करतात त्यांना जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते. त्याला स्वर्गात स्थान मिळते. मार्गशीर्ष महिना केव्हा सुरू होतो, त्याचे नियम आणि महत्त्व जाणून घ्या. 16 नोव्हेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि त्यानंतर 15 डिसेंबरला पौष महिना सुरू होईल. यावर्षीही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी वृश्चिका संक्रांती आहे. या दिवशी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल. मार्गशीर्ष हे बृहत्सम आणि समान गायत्री श्लोकांनी बनलेले आहे, असे श्रीकृष्णानेच सांगितले होते. मासन मार्गशीर्षो ऋतूनम कुसुमाकर. अर्थ: श्लोकात बृहत्सम, श्लोकात गायत्री. मी ऋतूंमध्ये महिन्याचा आणि वसंताचा प्रमुख आहे. या श्लोकाद्वारे श्रीकृष्णाने मार्गशीर्ष महिन्याचे वर्णन केले आहे. या महिन्यात जप, तपश्चर्या आणि ध्यान केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात असे म्हणतात. या महिन्यात कान्हाच्या मंत्रांचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. सत्ययुगात मार्गशीर्षाच्या पहिल्या तिथीला देवांनी वर्ष सुरू केले. मार्गशीर्ष महिन्यात काय करावे? मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्त्रनाम, भागवत गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण अवश्य करावे. यामुळे पितरांचा मोक्ष होतो आणि जीवनात आनंदही प्राप्त होतो. मार्गशीर्ष महिन्यात पवित्र नदीच्या पाण्याने शंख भरा आणि नंतर पूजास्थानी ठेवा. मंत्र म्हणताना देवावर शंख फिरवा. यानंतर शंखात भरलेले पाणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडावे. यामुळे समृद्धी वाढते. संतानप्राप्तीसाठी किंवा सुखी जीवनासाठी मार्गशीर्ष महिन्यात सकाळ संध्याकाळ श्रीकृष्णाची पूजा करावी. शास्त्रानुसार असे मानले जाते की जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये चंद्रदोष असेल तर चंद्राशी संबंधित काही उपाय केल्यास या समस्येपासून मुक्ती मिळते किंवा दोष कमी होतो. मार्गशीर्ष महिन्याचे नियम. मार्गशीर्ष महिन्यात तामसिक अन्न खाऊ नये. या महिन्यात थंडीचा ऋतू शिगेला पोहोचला आहे. अशा परिस्थितीत दही, जिरे इत्यादी थंड गोष्टी टाळा आणि कडू बोलू नका. येथे दिलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. कोणतीही माहिती किंवा विश्वास लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.